नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। पन्हाळा तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू। तालुक्यातील नुकसानीचा आकडा 2.25 कोटी पार। अतिवृष्टी, महापूर व संततधार पावसाने पन्हाळा तालुक्यातील अंदाजे 4640 हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली असून या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी 80 कर्मचाऱ्यांची 2 पथके तयार करून पंचनामे करण्यासाठी जोरदार सुरुवात करण्यात आलेली आहे। तालुक्यात वारणा, कुंभी व कासारी नदीकाठची पिके अनेक दिवस पुराच्या पाण्याखाली राहिलीत। पिकामध्ये पुराचे पाणी आल्याने ऊस पिकासह भाताचे मोठे नुकसान झालेले आहे। तसेच तालुक्यातील गावठाणातील घरांची पडझड होऊन अंदाजित 2.25 कोटीपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे। तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील 9 घरे पूर्णतः पडली असून 454 घरांचे अंशतः नुकसान झालेले आहे, तर जनावरांचे 31 गोठे पडून नुकसान झालेले आहे। 80 दुकानात पुराचे पाणी शिरून 2.25 कोटीपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झालेले आहे। घरात पाणी शिरल्याने तालुक्यातील 28 कुटुंबातील 140 व्यक्तींना स्थलांतरित केले असून शेती नुकसान झालेल्या लाभार्थ्यांची अंदाजे संख्या 8987 आहे। तर संततधार पावसाने माळरानावरील पिके कुजून त्याची वाढ खुंटलेली आहे। तालुक्यातील कुंभी, कासारी व वारणा या सर्वच नद्यांना महापूर आलेला होता। या महापुराने अनेक दिवस ठाण मांडल्याने नदीकाठच्या ऊस व भात, नाचणी व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे। भाताची रोपेच कुजून नाहीशी झालेली आहेत। परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे। या संकटातून बाहेर काढण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पिकांचे व पडझड झालेली घरे, जनावरांची गोठे आणि पुराचे पाणी शिरलेल्या दुकानदारांचे झालेले नुकसानीचे पंचनामे पन्हाळा तहसीलदार कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेले असून एकीकडे काबाड कष्ट पिकवलेल्या ऊस, ज्वारी, नाचणी, भुईमूग शेतातील पिकांचे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे शेतपीक कर्ज परतफेडीच्या चिंतेत शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडला आहे। ऊस पिकाच्या शेंड्यापर्यंत पाण्याच्या पातळीने पानावर मातीचा लेप बसला असून नदीकाठचे हे चित्र वेदनादायी आहे। ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे, वारणा, कोडोली। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।